नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींच्या जपाचे फायदे काय आहेत, जप कसा करावा व केव्हा केल्यास स्वामी कृपा होते हे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे स्वामी समर्थ महाराज खरोखरीच भक्तांच्या हाकेला आजही धावून येतात। स्वामींचे असंख्य भक्त मनोभावे त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात। मात्र काही जणांना स्वामी सेवा कशी करायची हे माहीत नसते। जे स्वामी सेवेत नव्याने जोडणारे भक्त असतात त्यांना देखील सेवा कुठून सुरू करावी व स्वामींच्या मंत्रपठणाचे फायदे काय याची माहिती नसल्यामुळे आज आपण स्वामींचा जपनाम कसा करावा व केव्हा करावा याबद्दल जाणून घेणार आहोत। अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो। भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे एकच वाक्य पुरेसे असते। स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामी नाम जपाचे महत्त्व माहीत असते। स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे। स्वामींनी कधी अवडंबर केला नाही आणि स्वामींच्या भक्तांनी केलेला दिखाऊपणा देखील त्यांना आवडत नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावाने करावी। स्वामी नक्की कृपा करतात। काही नवीन स्वामी भक्तांना नाम जप कसा करावा व त्याचे महत्त्व काय आहे याची माहिती नसते। आज आपण स्वामी नाम जप कसा करावा, केव्हा करावा, त्याचे काय फायदे आहेत या सर्वाविषयी माहिती घेऊयात। स्वामी नाम जप महत्त्व। देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले आहे। नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केलात तर तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता। देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते। आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते। त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच, मात्र चुकीच्या मार्गावर कधी चालत नाही। ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे। स्वामी नाम जपाचे फायदे बघूया। स्वामींच्या नामजपाच्या माळा जेव्हा तुम्ही करू लागतात तेव्हा आपसुकच तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालू लागता। आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होते। मनातील निगेटिव्ह विचार संपतात, पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते। यशाचे नवे मार्ग खुले होऊ लागतात। तुमच्या प्रारब्धाचे कर्म यामुळे नाहीसे होते। पापांचा नाश होऊ लागतो। यामुळे आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू कमी होतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला स्वामी कृपा मिळते। स्वामी नाम जप कसा करावा। स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत। तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचते। मात्र नियमित स्वामी सेवा करणाऱ्यांसाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून स्नान झाल्यावर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी। धूप दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा व त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान 1 ते 11 माळ दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा। स्वामी नाम जप केव्हा करावा। स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी करू शकता। मात्र नियमित स्वामी सेवा करणाऱ्यांसाठी, देवघरात जप करणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करू शकता। पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा। जप हा दुपारी 12 नंतर 5 वाजेपर्यंत करू नये असे सांगितले जाते। सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी जप करू शकता। हे नियम नित्य स्वामी सेवेसाठी आहे। मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कोणतीही वेळ नाही। 24 तास तुम्ही मनात स्वामींचे नाव घेऊ शकता। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा। अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ
व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.